अग्रवालचं उद्घाटन आहे, परंतु त्याला दिल्लीला लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळे आजच मी या ब्रँचला भेट दिलेली आहे. म्हणजे सुनीलचं खरं कौतुक केलं पाहिजे की स्वतःच्या पायावर उभं राहून स्वकष्टाने त्यांनी प्रवरा नदीच्या पलीकडे एक मॉल सुरू केला आणि आता हे दुसरं ब्रँचच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे दालन निर्माण केलं आहे. मी खरं म्हणजे उद्या यायला पाहिजे म्हणून मला येता येत नाही, म्हणूनच आज या ठिकाणी मी भेट दिलेली आहे. माझ्या या कार्यक्रमाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा. उद्या काही शेतकऱ्यांना देखील पुरस्कार दिला जाणार आहे. ज्यांना पुरस्कार दिला त्या सर्व शेतकरी बांधवांना, मित्रांना माझा मनापासून नमस्कार. त्याचप्रमाणे गोशाळा हे आजच्या कालखंडामध्ये किती महत्त्वाचं आहे, त्या गोशाळाला देखील सुनीलने काही मदत केलेली आहे, पुरस्कार दिले आहेत, त्यांना देखील शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं नीती नियम पाळून शेतकऱ्यांचं कसं भलं होईल. आपल्याला फार नफा मिळणार नाही, कमीत कमी नफ्यामध्ये चांगलं काम, चांगली क्वालिटी, चांगला गुणाचा माल शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. मी पूर्वीपासून तुझ्याबरोबर आहे, आजही तुझ्याबरोबर आहे, भविष्यात तुझ्या या सर्व कार्यासाठी मी बरोबर असेल. तुला पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. गेल्या 18 वर्षापासून कृषी व्यवसायात काम करत असताना एक वेगवेगळ्या स्वरूपातून शेतकऱ्यांची सेवा आम्ही तालुक्याच्या बाहेर केलेला आहे. आणि 18 वर्षाचा एक कृषी व्यवसायाचा चांगला अनुभव आमच्या पाठीशी आहे. आम्ही एक व्यंकटेश ॲग्रोमॉल शाखा नंबर 1 आमची ही खानापूर या ठिकाणी देवठाण रोडला आहे. आणि ही व्यंकटेश ॲग्रोमॉल शाखा नंबर 2 नवलेवाडी फाटा या ठिकाणी आम्ही 8 मार्च वार रविवार सकाळी 9:30 वाजता आपल्या विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा केंद्रीय मंत्री शंकरजी गायकर साहेब, तसेच प्रभाकरजी शिंदे साहेब, पंचगंगा सीडचे अध्यक्ष आणि आपल्या अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लहामटे साहेब, ह्या सर्वांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या पार पडणार आहे. खरं तर या उद्घाटनाच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील एक साधारणतः नामांकित शेतकरी ज्यांनी वेगवेगळे उत्पन्न मोठ्या स्वरूपात काढलेले आहेत, टोमॅटो असेल, कांदा असेल, वेगवेगळे फळपिकं असेल, अशा स्वरूपाचे आपण या आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपण एक 19 शेतकरी पुरस्कार आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देत आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आपल्या अकोले तालुक्यातील विरगावची गोशाळा आहे, त्यांचंही एक फार मोठ्या प्रमाणावर काम आहे. अशाही गोशाळेसाठी आपण प्राधान्याने एक आपलं आदर्श गोपालक पुरस्कार म्हणून दिलेला आहे. तर अशा या मोठ्या कार्यक्रमासाठी माझी अकोले तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर.
आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.